जन्मोजन्मी तुझा पंढरीचा वारीची कोणे संत सर्व काळ प्रेमाचा डोळा पंढरीचा वारीची कोणे चंद्रभागे तुका वरम वरम दरी काय दातने समागत दृष्टामानंदकं परभर बनी वजे पांडुरंग सर्वांनी वरती हात करा बरं।
महिला मंडळ पुरुष मंडळ करा उंच हात असं मंडपने भिडायला पाहिजे असं वा टाळी वाजून आपण 2 मिनिटात भजन करूया श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी पंढरीचा वार करी वारी कोणे नेली संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागी स्नान तुका मागे हिची दान पंढरीचा वार करी वारी कोणे देहरी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मुकुटमणी श्रीमंत संत महान वैष्णवांचे वैष्णवाग्रणी अकलस्थानी शोभणारे देहू निवासी श्रीमंत तुकोबाराय यांचा असून आजच्या अभंगात तुकोबाराय अप्रत्यक्ष रूपाने मागणं मागतात। वारकरी संप्रदायाच्या अलिखित नियमाप्रमाणे सप्ताहाच्या प्रारंभी मंगलाचरणपर अभंग घ्यावा किंवा नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा। मधल्या 6 दिवसामध्ये तुम्ही स्थितीपर भक्तीपर संतपर अनेक प्रकाराने तुकोबारायांनी साधू संतांनी रचलेल्या अभंगांवर कीर्तन श्रवण करू शकतात, कीर्तनकार करू शकतात। पण 7व्या दिवसाचे कीर्तनकार हे एका बंधनाने बांधलेले असतात। छोटासा नियम असतो। नियम सांगितलं की अंगाला काटे येतात, पण 7व्या दिवसाच्या कीर्तनाचा नियम खूप छान आहे। एवढा छान आहे, एवढा छान आहे। आता किती सुंदर आहे बघा। आमच्याकडे 2 देव प्रसिद्ध आहेत। ध्यान दिसणे ऐका बरं। आमच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये 2 देव प्रसिद्ध आहेत। पहिला देव आहे आनदेव आणि दुसरा देव आहे जानदेव। तुमनाकडे शेत काय या? पहिला देव आणि दुसरा तुम्हाला कोणता आवडतो? वा वा वा, काय प्रामाणिक माणसे बुवा या गावाचे। आनदेव आम्हाला खूप आवडतं, म्हणजे इन्कम पाहिजे नाही का? आमच्याकडून जाण्याची इच्छा नाहीये, काही आमच्याकडून जावं पण काहीतरी आम्हाला प्राप्त व्हावं याची इच्छा आहे। म्हणून आजच्या सेवेचा जो अभंग आहे, आजच्या 7व्या दिवसाचं जे कीर्तन आहे, हे कीर्तन आपल्याला फक्त आनदेव प्रसन्न करण्यासाठी बरं का। हा, फक्त आनदेव प्रसन्न करण्यासाठी। आम्हाला कुणाकडे काहीतरी मागायचंय, पण ज्याच्याकडे मागायचंय तो देण्यासाठी समर्थ आहे का, आणि जे आपण मागतोय ते आपल्या हिताचं आहे का, या 3 प्रश्नांची उत्तर म्हणजे 7व्या दिवसाचं कीर्तन। ऐका गंमत अशी सज्जन हो, जगद्गुरु तुकोबाराय आणि मागणं हे दोघही वाक्य एका ठिकाणी येणं शक्य नाही। कारण जगद्गुरु तुकोबाराय वैराग्याचे मूर्तिमंत साधक आहेत, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आहेत, आणि म्हणून तुकोबाराय देवाकडे हात पसरणारच नाही असा आम्हाला सर्व वारकऱ्यांना विश्वास आहे। बरं, मग आजचा जो अभंग आहे तो तुकोबारायांचा मागणं दर्शवतो का? एका रूपाने मागणं दर्शवतो आणि दुसऱ्या रूपाने दर्शवत सुद्धा नाही। दोघ प्रकार या ठिकाणी मोडतात। आधी जरा लक्ष देऊन ऐका। हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास। तुकोबाराय भगवंताला सांगतात, देवा जर तुला मला काही देण्याची इच्छा असेल, बघा मी नाही मागत, जर तुला मला काही देण्याची इच्छा असेल तर माझी एक इच्छा तू पूर्ण कर। जन्मोजन्मी तुझा दास, मी जन्मोजन्मी तुझं दास्यत्व करावं। तुकोबाराय कसं दास्यत्व करणार तुम्ही? पंढरीचा वार करी
वारी चुकोने दे हरी. पांडुरंगा, प्रत्येक जन्मामध्ये मी तुझा दास असावं, प्रत्येक जन्मात मी पंढरीची वारी करावी. आणि वारी फक्त एकट्याने किंवा एका प्रकाराने नाही, तर अशा सुंदर प्रकाराने जी परंपरा वारकरी संप्रदायाची चालत आलेली आहे त्या पद्धतीने संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. संतांच्या संगतीमध्ये मला वारी घडावी, कारण त्यामागे अजून एक फायदा आहे. जे प्रेम पैसे देऊन विकत मिळत नाही ते प्रेम फुकट यांच्या संगतीमध्ये मिळतं. म्हणून यासाठी मला वारी घडावी. भगवान म्हणतात, तुकोबाराया, आतापर्यंत तुम्ही जेही मागितलं ते पारमार्थिक दृष्ट्या मागितलं. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही वैयक्तिक तुमच्या स्वतःसाठी काहीतरी मागावं. तुकोबाराया म्हणतात, ठीक आहे देवा, मी तुझा हा पण मान ठेवतो. स्वतःसाठी मागितलं. प्रभू, एका बाजूला भक्ती आहे, दुसऱ्या बाजूला ज्ञान आहे. भक्ती झाल्याशिवाय मोक्ष नाहीये किंवा जीवनात भक्ती केल्याशिवाय सुख प्राप्त होत नाही, आनंद प्राप्त होत नाही. पण भक्ती ही श्रद्धायुक्त असावी, अंधश्रद्धायुक्त नसावी. वाक्य लक्षात येतंय का? भक्ती ही श्रद्धेने केली जावी, पण अंधश्रद्धेने केली जाऊ नये. म्हणून अंधश्रद्धे शिवाय भक्ती करण्यासाठी किंवा श्रद्धायुक्त भक्ती करण्यासाठी साधकाच्या जीवनामध्ये ज्ञानाची गरज आहे. आणि म्हणून प्रभू, माझ्या स्वतः वैयक्तिक जीवनासाठी जर तुला द्यायचं असेल तर चंद्रभागा रूपी ज्ञान गंगेमध्ये मला स्नान घडावं. म्हणून चंद्रभागे स्नान तुका मागे हे कारण करुणावरून आलाय श्री भक्तवांच्या कल्पतरू. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने, सकल कंठभूषण ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी संत मानदेळीच्या कृपा प्रसादाने, आदरणीय श्री संत रेवागिरी महाराज रेवागिरी बाबांच्या पावन पवित्र अशा या धाममध्ये बाबाजींच्या प्रत्यक्ष अनुभवयुक्त असणारी ही सगळी मंडळी आहे. आणि अशा महात्म्यांच्या कृपाछत्राखाली, भगवान भोलेनाथांच्या कृपाछत्राखाली वसणारं हे आपलं पावन पवित्र असं नगर धमाणे, तालुका जिल्हा धुळे. या धुळे जिल्ह्याचं वैभव असणारं आपलं हे पवित्र असं धमाणे गाव. या गावामध्ये चालत असणारा अखंड नाम कीर्तनी सप्ताह. सप्ताहाचं आपलं हे दुसरं वर्ष आहे का या आधी होत होता? म्हणजे पूर्वीपासून चालत असणारी अखंड नाम कीर्तनी सप्ताहाची परंपरा आहे. पण डिजिटल सप्ताहाला 2 वर्ष होईनात असं तुमनं म्हणणं आहे का? म्हणजे परंपरागत आपली ही परंपरा वारकरी संप्रदायाची असेल, कीर्तनी सप्ताह, टाळ सप्ताह, अखंड ज्योत सप्ताह, असे अनेक प्रकाराने लोक सप्ताह करतात. पण या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहाने जुन्या परंपरेला कोणत्याही पद्धतीचा आळा न घालता, जुन्या परंपरेला न दुखवता आताच्या तरुण मंडळीने आपल्या विचाराची भर टाकून आपल्या सप्ताहाला यावर्षी नाविन्य देण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही सगळ्यांनीच त्यांना प्रतिसाद केलाय. म्हणून जोरदार टाळ्या या सप्ताहासाठी झाल्या पाहिजे. खूप 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 सुंदर असा आनंद तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतोय. असं अजिबात मला वाटत नाहीये की तुम्हाला 7 दिवसापासून जागरण आहे. तुमचा चेहरा अतिशय फ्रेश आहे. आणि त्या आनंदमय असणाऱ्या वातावरणाचं, आनंदमय असणाऱ्या चेहऱ्याचं अजून एक कारण आहे दुग्ध शर्करा योग. आज आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या या पर्वणी काळावरती संपन्न होत असणारा आपला अखंड नाम कीर्तनी सप्ताह. या कीर्तनी सप्ताहाच्या आजच्या 7व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली. माझं परमभाग्य समजते. थोडा सेवेमध्ये फेरबदल झाला होता आणि योगायोग असा की मला वाटतं माझी 6व्या दिवसाची नाही 5व्या दिवसाची सेवा होती. 5व्या दिवसाच्या सेवेसाठी जे यजमान होते श्री हरिभक्त परायण हंसराज शेनपडू बोरसे, दुपारचे अन्नदाते हंसराज शेनपडू बोरसे, तर त्या दिवशी त्यांना जरा नाराजी वाटली की ताई आले नाही असं म्हणून. पण पुन्हा योगायोग असा झाला की आज सुद्धा त्यांच्याचकडे आजच्या सेवेचं सुद्धा दातृत्व त्यांना आजच्या सेवेसाठी का. आणि अन्नदाते बरं बरं हां हां हां, चुकीची माहिती मिळाली का काय मला? हो का, बरं 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 ठीक आहे. तर दिगंबर ताराचंद पाटील दोनगावकर, बरोबर आहे तुम्हाला 2 गावाला आहेत. आणि त्याचबरोबर कल्पेश बिला मोरे, दोघंही परिवारांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी आमचे महाराष्ट्रातील नामांकित समस्त महाराज मंडळीची इथे विशेष उपस्थिती आहे. मी त्यांना कलाकार अजिबात म्हणणार नाही.
कारण सज्जनो, कलाकार फक्त 2 तास स्टेजवर कला दाखवण्यापुरता कलाकार असतो. वैयक्तिक जीवनात तो कसा असतो ते त्याला माहिती. पण या स्टेजवर उपस्थित असणारी आमची ही जी महाराज मंडळी आहे, हे फक्त कलाकार कला दाखवण्यासाठी नाही आहेत, तर वैयक्तिक त्यांच्या जीवनामध्ये ते तसे जगतात. म्हणून ते खूप सुंदर आणि श्रेष्ठ माणसं आहेत. तुम्ही खूप मोठे भाग्यवान आहात. तुम्हाला आदरणीय हरिभक्त परायण राजेंद्र महाराज लोणकर यांची, आमच्या काकाश्रींची 7 दिवसासाठी साथ मिळाली. त्याचबरोबर खरोखर ज्यांची थाप बसली म्हणजे चांगले चांगले जागे होतात. तुम्ही गालले हात लावू नका, म्हणजे मृदुंगावरची थाप. आदरणीय हरिभक्त परायण खानदेश भूषण, महाराष्ट्र भूषण आमचे किरणजी महाराज मुक्ताई नगरकर महाराजांची विशेष उपस्थिती आहे. तसेच जळगाव जिल्ह्याचं वैभव संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये दोंडगावचं नाव गाजवणारे हरिभक्त परायण आमचे जितेंद्र महाराज दोंडगावकर यांची विशेष उपस्थिती आहे. आणि खरोखर ज्यांच्याकडे पाहिल्यावर खरंच आनंद वाटतो अशी विनेकरी माऊली. काय नाव बाबा? भीमराव अर्जुन. तुम्ही सांगी द्या ना, काय घडी घडी वाचायला लावतोस माली. वा वा. आमचे भीमराव महाराज यांची गोड उपस्थिती. गावातलेच आहेत का तुम्ही? तुम्हाला दात शेत वाटतं अजून पुरा अर्धा राहिलं तरी इथला नाची राहणार. पुरा राहतात तर कितला नाचतात काय माहिती. वा वा. मला असं वाटतं की त्यांचा परिवार त्यांना खूप जीव लावत असेल. खूप. वा 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 वा. दोघं मुलं आर्मीमध्ये आहेत. आजी आहेत का? हा, म्हणून तुम्ही तब्येतीतली ठणठणीत आहे अजून. छान छान. म्हणजे 24 तास सेवा देणारा दातृत्व त्यांच्या जवळ आहे. अजून सुद्धा या वयामध्ये दोघांची जोडी बरोबर आहे. म्हणून मला खूप खूप आनंद वाटला. कुठे आहेत आजी? नाही, मी नाव नाही लिहायला हो तुमले. छान छान. आमच्या विनेकरी माऊलींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर हार्मोनियमसाठी साथ मिळाली अरविंद महाराज. वा वा वा. कापडणेकर. तर माऊलींची सुद्धा गोड साथ आहे. माझा आवाज तुमच्या कानापासून मनापर्यंत पोहोचवण्याची उत्कृष्ट साऊंड सिस्टीमची सेवा देणारे माऊली कानोश्री साऊंड सिस्टीम कापडणे. वा वा. एकच नंबर महाराजा. खूप छान. अतिशय मनमोहक असं वातावरण साऊंड सिस्टीममुळे सुद्धा इथे तयार झालेलं आहे. तसे कीर्तन सप्ताह शूटिंगसाठी काय नाव तुमच्या चॅनलचं? हां, आशापुरी यूट्यूब चॅनल. तर या ठिकाणी आशापुरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या या धमाने गावातील अखंड नाम कीर्तनी सप्ताह जगभरामध्ये प्रसिद्ध व्हावा यासाठी यूट्यूब चॅनलचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि 7 दिवसापासून जे तुम्हाला खूप त्रास देत आहेत आमची बालगोपाल मंडळी, किती टाकावी तुमले? अजिबात नाही. बरं, तुम्हाला आवडले काय मुलं? सकाळी लय जा, मग परवडणार नाही, नाही का? तर या ठिकाणी श्री संत तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी गुरुवर्य श्री दादाजी महाराज देवळीकर संचलित वारकरी शिक्षण संस्था गेल्या 10-12 वर्षापासून कार्यरत आहे. आणि आमच्या बाबांच्या प्रयत्नातून तसेच श्री दत्तात्रय महाराज देवळीकर यांच्याही कुशल मार्गदर्शनातून, त्यांच्या प्रयत्नातून या विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासण्याचं बळ, जोपासण्याची शक्ती प्राप्त व्हावी यासाठी आपल्या या गावामध्ये 7 दिवसापर्यंत विद्यार्थ्यांचं सुद्धा वास्तव्य होतं. एकदा टाळ्या या बालगोपाल मंडळीसाठी झाल्या पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.